लक्षात राहते हे आता हॅलो समोरची मित्रांनो, हा पहिला व्हिडिओ आहे माझा. डब्बी माझ्या साईटवरची सेंटरिंग पहिली आणि गज बांधणी मी स्वतः डब्बी केली. आणि हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा इथे एक पिढी आहे. की सेंटरिंग आणि गज बांधणी समोरची गॅलरी या डब्याच्या बाजूला एक कडी हा माझा स्लॅब आहे. डब्बी मी स्वतः काम केलं आहे याचं ते एक कडी सेंटरिंग आणि गज बांधणी. कोणत्यावर एक आणि कडी डब्बीच्या बाजूला हे 10 mm चे बार त्याला वापरले आहे साईडची मी रस्त्याकडली स्लॅबमध्ये. गॅलरी आणि बीममध्ये 12 mm 6 इंचावर रिंग टाकली आहे कडी आहे बीमची. डब्बी आणि चटईचे पण ते कडी 6x6 वर टाकलेले आहे. इथे एक कडी आहे. हे साईडची गॅलरी हे आमचा मिस्त्री आहे. फोटो दाखव रे. हा, इथे एक कडी आहे. मारुती भाऊ. त्या मिस्त्री अं, मागच्या साईडची गॅलरी मित्रांनो, माझा पहिला व्हिडिओ आहे हा. एक कडी आहे. बघितल्यानंतर कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि तुम्हाला आवडला तर असेच व्हिडिओ टाकत राहील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे माझं सेंटरिंग आहे स्वतःचं. मी मिस्त्री ठेकेदारी करतो. बांधकाम आणि सगळे कामं करत असतो मी. टाईल्स ग्रेनाईटचे पण कामं करत असतो. तुम्हाला कोणाला काम करायचे असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. बांधकाम कोणतेही केलं जाईल. बांधकाम, प्लास्टर आणि सेंटरिंग, गज बांधणी, टाईल्स ग्रेनाईटची पण कामं करतो आपण. आणि हा स्लॅबचं सेंटरिंग सेंटरिंग ठोकलेलं आणि गज बांधणी व्यवस्थित झाली की नाही मला कमेंटमध्ये सांगा. काही चुकले असेल तर ते पण सांगा. मग पुन्हा धांदल व्हायची. आणि पुढचा व्हिडिओ स्लॅब झालेला दाखवतो मी तुम्हाला. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक, शेअर आणि कमेंट करा तुम्ही. आणि